नमस्कार. आज आपण करतोय मस्तपैकी परिपूर्ण असा पौष्टिक फ्राईड राईस, कॉन्टिनेंटल, चायनीज काही म्हणा तुम्ही. तयारीमध्ये असं आहे की मी बासमती राईस असा नॉर्मल बिर्याणीसारखा उकळून बाजूला करते म्हणजे मोकळा होईल. आपण नॉर्मल कुकरमध्ये करून थोडा परातीत थंड करून ठेवला तरी चालणार आहे. फक्त मोकळा राईस हवा आहे आपल्याला यासाठी. आणि ह्या खूप सगळ्या भाज्या, तुम्हाला हव्या त्या भाज्या घ्या. मी ह्या सगळ्या घेतल्यात. तुम्ही फ्लॉवर, कॉर्न, वाटाणे असं काहीही घेऊ शकता, झुकिनी आणि बऱ्याच भाज्या जेवढं तुम्हाला घालायचं आहे तुम्ही घालू शकता. आणि पनीर. आणि जे नॉनव्हेज आहेत खाणारे त्यांनी बॉईल्ड चिकन असं जरा श्रेडेड करून घातलं तरी सुंदर लागणार आहे. आणि तुम्ही कांदाही घेऊ शकता. मी अजून कांदा घेतलेला नाही आहे. मशरूम मला फार आवडतात म्हणून मशरूम असतातच. ढोबळ्या मिरच्या मस्त कलरफुल, रेड बेल पेपर देखील घेऊ शकता. आणि गाजर, लसणाच्या 8-10 पाकळ्या आहेत त्या मी छोट्या कापून घालणार आहे. ब्रोकोली आहे आणि फ्लॉवर देखील घेऊ शकता. कॅबेज काहीही घेऊ शकता, तसं काही नाही, जे तुम्हाला आवडते. हे व्हिनेगर आहे. आणि ही सगळी आपली बाकी तयारी आहे जे आपण भातामध्ये भाज्यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि यात मी पनीर देखील घेतलं आहे. तर एक 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 दाखवते तुम्हाला. हा आपला आहे डार्क सोया सॉस, चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर, ब्लॅक पेपर पावडर आणि हे मिक्स हर्ब्स आहेत. ओरिगॅनो आणि बऱ्याच काही गोष्टी मिक्स मिळतात मार्केटमध्ये ते. आणि हे आपलं पनीर. आणि जे नॉनव्हेजवाले आहेत त्यांनी चिकन घेऊ शकता. ही अशी मस्त तयारी आहे. अगदी याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जे आपल्याला हवं ते कमी जास्त करू शकतो, काहीही फरक पडत नाही. एवढंच आहे की मुलांना आणि आपल्याला हेल्दी द्यायचं आहे. तर हा भात ऑलमोस्ट आता डन झालेला आहे. यात तुम्ही आंबेमोहर आणि इंद्रायणी सोडून काहीही वापरू शकता, कारण की आपल्याला लांब तांदूळ हवा आहे म्हणून. तर मी उकळून गार करायला ठेवला आहे तो भात. आता आपण फोडणीची तयारी करूयात. यात मी तेल घातलं आहे. आपण बटरही घालू शकतो तुम्ही, किंवा तेल आणि बटर दोन्ही मिक्स करू शकतो. जरा तापून दे. त्यात आपण बारीक चिरलेला लसूण फोडणीला घालूयात. यात मी आलं नाही घातलं आहे. समहाऊ मला याच्यात आलं नको वाटतं आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर घाला बरं का, काही प्रॉब्लेम नाही. अशी काही स्पेसिफिक रेसिपी नाही आहे कुठून तरी मी उचलली आणि केली आहे असं काही नाही आहे. ही माझी रेसिपी आहे, तशी मला घरात आवडते, माझी मुलं खातात त्या टाईपची. आता काही नाही करायचं आहे, सगळं मिक्स करायचं आहे, शिजवायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि खायचं आहे. इतकं सोप्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. सगळ्या आपल्या ह्या कडक भाज्या आहेत ना, ह्या पहिल्या जरा परतून थोड्याशा वाफेवर शिजवायच्या. मशरूमला कसं होतं नंतर पाणी सुटतं आणि ते पटकन शिजतं. मग आपण ते मशरूम सेकंड लास्ट टाकणार आहोत. आणि सगळं झालं की पनीर एकदा टाकून टॉस करणार आहोत आणि मग भात. इतकं सगळं सोपं आहे. थोडंसं मीठ टाकूयात म्हणजे थोडं पाणीही सुटतं आणि भाज्या देखील शिजतात आणि अगदी अळणी लागत नाहीत. यालाही जरा टेस्ट येते. मी यावेळेस थोड्याच प्रमाणात करते, दोघींपुरताच, त्याच्यामुळे एवढंच केलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सगळं क्वांटिटी वगैरे वाढवू शकता. मी प्रमाण दिले त्यापेक्षा जास्त घालायचं. हे फक्त असं मधून मधून हलवून 1-2 वाफा काढायच्या. थोडं क्रंचीनेस राहायला पाहिजे. फार अगदी काही शिजवायचं नाही आहे, गाळ करायचं नाही आहे आपल्याला. आता मशरूममुळे काय होणार आहे, मशरूमला पाणी सुटणार आहे आणि त्या भाज्यांना देखील आपोआप मॉइश्चर येणार आहे. यातलं तुम्ही स्किप करू शकता बरं का. काही काही लोकांना मशरूम अजिबात आवडत नाही. स्किप करा, तुम्हाला हवं ते घाला. याच्यामध्ये काही फार असं लिमिटेशन नाही, हेच घालायचं किंवा तेच घालायचं. मी कॉर्न देखील बरेच वेळा घालते. आता मी पनीर टाकलं आहे. पनीर हे लास्ट टॉस्ट आहे. थोडंसं परतायचं आहे 1-10 मिनटं. आता मसाले, हे ब्लॅक पेपर पावडर, मिक्स हर्ब्स, हे सगळं मार्केटमध्ये व्यवस्थित मिळतं. चिली फ्लेक्स आत्ता थोडे टाकते आणि नंतर थोडे टाकेन मी. मला फार आवडतात चिली फ्लेक्स. आणि सोया सॉस हो, हा देखील मी आत्ता थोडा टाकते आणि नंतर भातात उरलेला टाकणार आहे. म्हणजे भाताला तो टिपिकल ओरिएंटल टाईप कलर येतो. अगदी पांढरा, अगदी पुलावसारखं वाटणार नाही आपल्याला ते. झाले बघा, काही नाही. हे फक्त हलवायचं, एखादी वाफ द्यायची आणि
भात इज रेडी. हा थोडासा ना मोकळा वाटतोय आणि थोडासा जर ड्राय वाटत असेल तर तुम्ही भरपूर तेल, हे मी व्हिनेगर टाकलं आहे आत्ता थोडंसं, त्याने एक छान पंच येतो भाताला. हे ऑप्शनल आहे. थोडीशी कोथिंबीर, पार्सली नाही म्हणून कोथिंबीर छान दिसतं पण त्याने. शेवटी आपण सगळ्यामध्ये आपला इंडियन टच देतोच नाही का. हां, मी काय म्हणत होते, थोडासा ड्राय जर वाटत असेल ना तर तुम्ही यात भरपूर तेल बटर टाका बरं का, काही म्हणणं नाही. पण माझं कसं आहे, मी हा माझ्या संध्याकाळच्या जेवणासाठी करते आहे आणि मला कमी तेलात करायचं आहे म्हणून मी असा केला आहे. तुम्हाला मस्त असं ऑइली वगैरे हवा असेल हॉटेलसारखा तर तुम्ही ऑइल किंवा बटर तुमच्या हिशोबाने वाढवू शकता. नॉनव्हेजवाल्या लोकांनी चिकन आधीच परतून घ्यायचं आहे. आत्ता बघा मी उरलेला सोया सॉस टाकला आहे. मीठ चेक करा, पण आय डोंट थिंक की काही लागेल. मी भातात ऑलरेडी उकळताना मीठ टाकलेलं आहे आणि भाज्यामध्ये देखील टाकलेलं आहे. जर तुम्हाला वाटलं की मीठ कमी पडते तर थोडंसं घालू शकता. ॲक्च्युली हा झालेला आहे, पण मला असं वाटतं थोडी वाफ द्यावी म्हणजे जरा मऊ होईल, कारण माझं तेल कमी आहे. आपला भात डन आहे. आहे की नाही सोपी रेसिपी. असंच आपण थोडं व्हेरिएशन करू शकतो. तुम्हाला हवं तर थोडं चिली सॉस, शेजवान सॉस काहीही घालू शकता. मला जरा आज माइल्ड हवा होता संध्याकाळसाठी म्हणून भरपूर भाज्या घालून हा भात आपण केला आहे. चला, मस्त प्लेटिंग झालं आपलं. आणि टेस्ट खूप छान लागते बरं का. म्हणजे यू कांट इमॅजिन, माइल्ड येट फ्लेवरफुल असं म्हणतो ना त्या टाईपचं. अजून एका डिशमध्ये थोडा काढूयात. परीला ना आमच्या मशरूम आवडत नाहीत, पण यात घातले ना की खाते. हे असंच लपून लपून घालायचं असतं म्हणजे मुलं खातात, बाकी काही नाही. मसाले भात तर काही खात नाही, पण हा भात आपली पोरं व्यवस्थित खातात म्हणून असं काहीतरी करायचं. तर माझ्या रेसिपी कशा वाटला मला सांगा. आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मला देखील मोटिवेशन मिळतं. अजून पण माझ्या डोक्यात भरपूर छान छान रेसिपी आहेत, त्या तुमच्याबरोबर शेअर करेल, पण ते कधी, जर तुम्ही मला सपोर्ट केला तरच. त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. चला, काळजी घ्या. बाय.